start again. PPT. Where is our PPT? नहीं, screen राहू द्या आता. Okay, this was actually the recursive specification given, and simply one more example for this we are having, that is non-recursive. If I don't think that expressions are directly communicating, so we can go with the specification of our original, or you can say the original statement also. So when we are having this classification grammar, we consider it as type 0 grammar, type 1 grammar. तर तुम्ही जेव्हा OMD वगैरे शिकणार आहात तर त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की डेटा फ्लो डायग्राम कशी असते, फ्रॉम 0 लेवल टू 1 लेवल, देन 1 to 2 ही लेवल जी असते आपण कन्सिडर करतो. सिमिलरली इथेही ग्रामरचे काही लेवल्स आहेत, त्या लेवल्स प्रोव्हाइड करताना कसे कॉन्स्टंटली मूव्ह होणार आहेत और वॅरिंगली मूव्ह होणार आहेत. तर त्यासाठी 3 टाइप्स आहेत, टाइप 0, टाइप 1 ऑफ दिस ग्रामर. तर या ग्रामर साठी जे रिकर्सिव्ह स्पेसिफिकेशन आहे त्याचे 2 रूल आहेत, फक्त ते एकदा मी सांगून टाकते, so that we will go for the types of the grammar. A left recursive rule, that is NT appears on the extreme left, and a right recursive NT appears on the extreme right. So this is nothing but only you have to consider in that it should appear like the extreme left when I am saying that left recursive, and if I am providing the right recursive rule, you have to consider this value as a at extreme right. So simply we further moving with this expression. You can see indirect recursion when we are saying for recursive. So this indirect recursion is nothing but expression plus terms. That terms are nothing but this is the final expression. When I am saying expression, this is the final term. Expression, terms and terms. But that terms, what it includes, as per the diagram I have shown with the parsing for a tree diagram. जर मी ट्री डायग्राम मध्ये तुम्हाला शो केलं होतं, तर सिमिलरली इथे एक्सप्रेशन आहे पण ते इनडायरेक्ट आहे. आता ह्या टर्म्स मध्ये तुम्हाला नंतर कळलं की टर्म्स मध्ये काय आहे. त्या टर्म्स मध्ये परत काय होतं की फॅक्टर्स होते आणि टर्म्स होते, पण त्यात फॅक्टर्स मध्ये काय होतं, तर फॅक्टर्स मध्ये प्रायमरी व्हॅल्यूज फॅक्टर्स असतील कोणते, डिव्हिजन असेल, मल्टिप्लिकेशन असेल, ही व्हॅल्यू असेल. अँड व्हॉट इन प्रायमरी, सो इट विल कन्सिडर द व्हॅल्यू. प्रायमरी आपण कुणाला म्हणतो, आयडी वगैरे कुणाला दिला असेल, जसं डेटाबेस मध्ये प्रायमरी की देतो, की कशी जनरेट करतो की इट विल बी युनिक. आता सपोज मी कुठला रोल नंबर कॉल केला तर तो नंबर मला काय म्हणेल प्रेझेंट वेळेस तो, कारण तो त्याचा युनिक आयडी आहे. सो सिमिलरली इथेही प्रायमरी वी काय कन्सिडर ऍज आयडी और कॉन्स्टंट, अँड दिस इज कॉल्ड ऍज एक्सप्रेशन. तर हे झालं इनडायरेक्ट, की फर्स्ट टू लास्ट यायचं आहे, पण ते कॉम्प्रेस मध्ये येणार आहे. आपल्याला डायरेक्टली माहित नाही की प्रायमरी फॅक्टर्स आणि टर्म्स काय आहेत. So we are evaluating that. Yes, we are evaluating. So this is nothing but this recursion will have 2 or more entities that are defined in terms of one another. एकापेक्षा जास्त त्याची अजून काहीतरी इन्फॉर्मेशन असू शकते त्याच्यात. So this is nothing but your recursive specification which is indirect. नेक्स्ट पार्ट याच्यात आहे की डायरेक्ट कसं असतं. मग डायरेक्ट मध्ये डायरेक्टली सगळंच मेन्शन केलेलं असतं. If I am having letters, it is mentioned. I am having ID, it is mentioned. Again, I am having letter, again mention, and digit. तर letter and ID, I can call it as an expression or a term. पण इथं तसं नाही केलेलं. इथं काय केलेलं आहे, direct recursion which is not useful. Directly I am saying it is not useful in situation where limited numbers of occurrence is required. And for example, the recursive specification जर मी असं दिलं तर व्हॅल्यू म्हणजे टाइम तर कन्झ्युम होणार आहे, बट मला स्पेसिफिकली काय भेटणार नाहीये. आता इथं काय दिलंय, आयडी, लेटर, अगेन लेटर अँड डिजिट्स आर मेन्शन्ड ओव्हर हिअर. तो लेटर आणि डिजिट दिलेत, पण लेटर किती आहेत आणि डिजिट किती आहेत माहित नाही. सो दिस इज डायरेक्ट. ते नोटिफिकेशन करते की 0 to 15 ऑकरन्स ऑफ द इनक्लोज स्पेसिफिकेशन, म्हणजे 0 ते 15 पैकी काहीतरी असणार, पण लेटर्स कोणते आणि डिजिट्स कोणते हे माहित नाही. पण डायरेक्टली आय एम सेइंग दॅट these values are identified.
बट इन इनडायरेक्ट काय आहे की त्याच्यात ते टर्म्स एक्सप्रेशन्स ऍड प्लस साइन मायनस और कुठली कंडिशन आहे ते स्पेसिफिक आहे बट दिस इज इनडायरेक्ट शोइंग अँड दिस इज शोइंग द डायरेक्टली बट हॅव्हिंग नो एनी फर्दर एक्सप्लेनेशन स्पेसिफिकेशन नाही आहे त्याला डायरेक्टली आय एम टेकिंग द व्हॅल्यूज इथं आयडी मध्ये काय काय आहे लेटर्स आहेत आयडी आहेत लेटर आहे आणि अजून डिजिट आहे पण ह्यांना मी कॉम्प्रेस नाही करू शकत इट इज लिमिटेड ओके सो नेक्स्ट इज ग्रामर हाऊ दे आर क्लासिफाईड तो फर्स्ट टाइप आहे तुमचा टाइप 0 we called it as a phrase structure grammar we called it as a phrase structure grammar and it is also given as alpha equals to beta it is given it is in here it is also specified that where alpha and beta can be strings of t's and nts in short I have given here इथं स्टेटमेंट आहे मी त्याचं शॉर्ट करून दिलेलं आहे की ते काय आहे इट इज नोन ॲज स्ट्रिंग्स ऑफ टीज अँड एनटीज and it will permit what happened पुढे गेलो नाही something okay then it will show me it will permit the arbitrary substitution of the strings and no limitations on production of rules at least one non-terminal on LHS that is left hand side yes and non-relevant specification of programming languages तो इथं example दिलेला आहे the example काय and just wait I will reduce the size so that all will get why no I don't want I will reduce some of the size दिसते ना पण ओके सो पहिले कसं असायचं की इथे एक तुम्हाला सिलेबसला सब्जेक्ट जो होता FSA म्हणून फायनल सिस्टम ऑटोमॅटा तर त्याच्यात हे याचे प्रोग्राम्स असायचे ते प्रोग्राम्स एक्झिक्यूट कसं करतात 1 to 1 1 to many many to 1 हे आय थिंक सो फॉर्म्स पण असतील तुम्हाला डेटा स्ट्रक्चर मध्ये जे माहित नाही पण असतील पुढे तर 1 to 1 कम्युनिकेशन किंवा 1 to many कम्युनिकेशन और many to 1 कम्युनिकेशन तर लाईक दिस फॉर्म्स यू डिफाईन तो सिमिलरली इथंही सिस्टम्स काय करतात की प्रोग्रामिंग लँग्वेज जेव्हा डिफाईन करतात तो हाऊ इट विल एलिबरेट the alpha and beta we considered as a strings for t's and nts म्हणजे डिटर्मिनिस्टिक अँड नॉन डिटर्मिनिस्टिक साठी then similarly त्याच्यासाठी जे सबस्टिट्यूट आपण रिलेव्हंटली टर्मिनल प्रोव्हाइड करणार आहे ते कन्सिडरेशन होणार आहे का नाही तर मग इथे एक्झाम्पल्स काय दिले मी स्टार्ट विथ एस आय हॅव गिवन अन स्ट्रिंग विथ एस आय एम स्टार्टिंग अगेन आय हॅव प्रोव्हाइडेड विथ सम व्हॅल्यूज ओव्हर द स्ट्रिंग्स मग हे मी कन्सिडर केलेले की त्या स्ट्रिंग मध्ये काही स्ट्रिंग्स असू शकतात अजून किंवा त्या स्ट्रिंग मध्ये काहीतरी वेगळे वेगळे सबसेट असू शकतात किंवा त्या स्ट्रिंग मध्ये आता या सबस्टिट्यूट हे जे सबस्टिट्यूट आहेत ए मध्ये मी काय कन्सिडर करते स्मॉल ए असेल कॅपिटल बी मध्ये काय असेल स्मॉल बी असेल सी मध्ये काय असेल सी असेल अँड दिस एस विल इन्क्लूड द ऍप्सिलॉन व्हॅल्यू तर हे कन्सिडर आहे सो इट विल जनरेट लाईक दिस म्हणजे आपण म्हणतो ना मॅथ्स मध्ये एक कन्सेप्ट आहे बघा कोणता तो भरपूर प्रोबॅबिलिटीज की ते कसे पण जनरेट होऊ शकतात एस मे बी जनरेट सिमिलरली ओनली एप्सिलॉन एबीसी मे बी जनरेट असंही जनरेट होऊ शकतो नाहीतर परत असंही जनरेट होऊ शकतो कशी स्ट्रिंग जनरेट होऊ शकते त्याला नो एनी कम्प्लीट म्हणजे ह्याला कंपल्शन नाहीये की तू त्याच पॅटर्न मध्ये जनरेट होणार दिस इज नथिंग बट युअर टाइप 0 फ्रेज आता तुम्ही जर इनपुट दिलं मी इथं काही दिलं इनपुट इट विल टेक याला मी कन्सिडर करू शकते स्ट्रिंग आहे माझी दिस इज नथिंग बट फेज स्ट्रक्चर ग्राम because string is provided the value is given if the value is not generated or given then it will show any values and that's why I have given these 3 dots as it will continue up to
what the value that system read. हे कशीही असू शकते. And that consideration is nothing but if I am considering program, if I am considering the program, जशी तुम्ही प्रोग्राम लिहिता इनपुट 1 0 इन्फिनिटी पर्यंत रन करण्यासाठी तो कंटिन्यू रन होत राहतो. येस, जोपर्यंत ती व्हॅल्यू येत नाही. मग तसाच जर मी प्रोग्राम स्टेट केला की यू हॅव टू मेन्शन for capital S as epsilon value, you have to give the conditions like this, and you have to run a program which will print the string, in this format. तर हा तुमचा टास्क आहे, हा तुम्हाला करायचा आहे सिंटॅक्स रूल मध्ये की तुम्ही होणार आहे तुम्हाला शो करायचे. येस, this is the grammar rule and this is the syntax of a grammar. So the probably it will be, आता इथे बघा AC 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 then B B B B B, then again the string may be CA 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 and A. So अशी स्ट्रिंग जनरेट व्हायला पाहिजे. जसं तुम्ही इथे पिरामिड्स ड्रॉ करत होता की स्टार in a pyramid format or first then 2 then 3 then 4 then 5. This is nothing the grammar. This is nothing but you are pointing that character over there. But if you want AB, A, then AB, then ABC, ABCD, but it will run up to Z only because alphabets are only 26. There is no any completion, means compulsion that the actual string will run up to only Z. It can run in any way, in any format. Okay, is it clear? Okay, fine. Now we will go for the type 1, which is the context sensitive grammar. Context sensitive grammar that will be represented as alpha A beta and equals to alpha pi beta. तो आता हे A आणि pi is nothing, it does not have any value, mathematical value नाही आहे काही याची, but it will non relevant to your specification of programming language. Okay, and finally when we are having these values then we can consider it as याचा example जर तुम्हाला घ्यायचं झालं तर it is not given because this concept is not relevant to your programming. कोड आपण तिथे देऊ शकत नाही या लँग्वेज साठी, हे सिस्टम जनरेटेड कोड्स आहेत. एक कॉन्टेक्स्ट सेन्सिटिव्ह ग्रामर आहे, ते आपण देऊ शकत नाही. सपोज आपल्या प्रोग्राम मध्ये एखादा स्पेस वगैरे राहिला तर त्याच्यासाठी तो एरर जनरेट करतो, म्हणजे तो कॉन्टेक्स्ट सेन्सिटिव्ह ग्रामर आहे. इट इज गिवन बाय द सिस्टम, बाय द प्रोसेसर, की त्याला असंच पाहिजे. हे आता त्याच्यासाठी आपण कुठलाही प्रोग्रामिंग लँग्वेज यूज करत नाही. जस्ट वेट.
Okay, the next point, that is type 2 context free grammar. The first one was a type 0, we called it as a phrase structure grammar. Then type 1, it is a context sensitive grammar, which has does not run our program, it is generated by system, and also the run whatever the sensitivity that program will have, that will be get covered with the system itself. And if we are facing problem with the space also, then that time आपण बऱ्याच वेळा बघितलं की या कनिलेक्स मध्ये जर सपोज इथे मी जर एरर असा दिला, एखादा स्पेस जास्त दिला, then that is nothing but your context sensitive grammar. It is shown some error and warnings also by the system, by the system. Now the next point of that grammar is, the next type of the grammar is context free grammar. Already we know the context free grammar generally allocate with your numerical values, 0 and 1, and also the pattern may be varying. जसं आपण इथे स्ट्रिंग घेतल्या होत्या, तसं कॉन्टेक्स्ट फ्री ग्रामर मध्ये आपण न्यूमेरिकल व्हॅल्यू घेतो, एवढंच लक्षात ठेवा. And that will be limits to the production of rules having exactly one non-terminal on LHS. On left side only एकच नॉन टर्मिनल असतं, but anything on RHS. मग RHS च्या साइडला काही असू शकतं. LHS ला फक्त एक टर्मिनल आणि RHS ला anything. And suited for programming language specification. Suited for programming language specification. We can use this grammar for our programming language. Yes, so this is some statement a string है exactly. Then we are providing these values over here, 0 and path and 0. This is nothing programming language specification we are provided. One value 0, 1 and epsilon. So string अशी पण generate होऊ शकते. This is nothing but I am generating string in this pattern and many more. Again I am repeating, the string can be generated as 1, it may generated as 0, it may generate as 101, it may generated as 001100, it may generate as 3 times 1 0 1, 2 times 0 1 0, or it may be as 0 0 0 1 1 1 0 1 0 1 0 1, like this. So it is not compulsory, it may have many of the probabilities, it may have many of the probabilities, but only कोणी साइन इन केलं. आले कोणतर वेट अ मिनिट, मॅच चालू केला आवाज करा. खाली स्क्रीन तर दिसते. Okay, we'll have this context free grammar used for numerical values, and lastly the type 3, which is called as regular grammar, or you can call it as a linear grammar. So it is represented like this, and A equals to small t and B, or B, T or T. This is again I am repeating, it is nothing but characterized by production of your of the form. It is given as A equals to T, B or T, or again it will be represented as capital B, T or T. Similarly, example is given here. We can know that identifier, constant or labels, etc. These are provided with the values. These are provided with the values as a specification of your lexical units. So here I have already declared that limit production rules to have exactly one non-terminal on LHS and at most one non-terminal at terminal on RHS. Non-terminal, एक terminal exactly one non-terminal on LHS
and one non-terminal at RHS. इथं कंडिशन बघा काय की जशी इथं होती की फक्त LHS ला एक्झॅक्टली 1 असेल and anything on your RHS. So similarly on regular grammar, or you can say on type 3 or linear grammar, on LHS it will be exactly 1. Similarly, as compared to the LHS equals to RHS should be there. Means if I am having one terminal or non-terminal value on LHS, then there should be one non-terminal on RHS. So similarly, इथं मी जसं example दिले तसंच, if I am starting with the A as first value to start, it is equals to the B. If it will be represented as 0, and if I am considering this B as A, it is representing as 1. If no, then you can say that A is having the epsilon value. You can start with this terminal. The string generate जी होणार आहे ती कशी असेल मग कोण सांगेल का? एकच असणार आहे, एक तर 0 or 1. एक तर 0 किंवा 1 exactly, because at a time we are considering only one non-terminal. So एकच string तुमची तिथे दिसणार, एक तर 0 असेल किंवा 1. Clear? Is it clear? Yes, ma'am. Yes, ma'am. Fine. So we will stop here because the next point is operator grammar, and similarly some of the bits from Unix operating system. So I think we will conclude with this point, and we'll have the Unix specification of UL and language processing development tool. We'll start on it. So this is the last point for this session, that is operator grammar. Operator grammar will go for with means production contains 2 or more consecutive non-terminals in any RHS which is alternative. So it may be varying with the values. It may be varying with the value. कुणाचे कुत्र भुकायला लागले. So it may be varying with the values. So when we are having the any terminal symbols at RHS, then it is called as operator of the grammar. So suppose when I am having A as a value over here, I can say that the B or T or any ID can be considered, because only one grammar should be there in your LHS actually, and 2 or more consecutives of non-terminal at RHS. So that may be alternative. तर हे तुमचा पॅटर्न असेल तुमच्या ऑपरेटर ग्रामर साठी. But instead of using these values, you have to use the values of operator like this. कुठे गेलं असं का होते, प्रॉब्लेम आ गया. So if I'm saving A as equals to, then it is considering as a plus. These are the operators. Many more operators you can consider, and these operators are given with like this sign. Suppose करा हे operator आहे, plus sign, again minus sign, again into. So these types of operators you can use in operator grammar. Okay, with values. हे operator फक्त single use नाहीत करायचे. With values you have to use in your operator grammar. This was the rule for operator grammar in your system you are going to use. म्हणजे जेव्हा प्लस देतात तर त्याच्या साइडला, राईट हँड साइडला आणि त्याच्या लेफ्ट हँड साइडला, म्हणजे त्याच्या दोन्ही साइडला, प्लस साइनच्या दोन्ही साइडला 2 व्हॅल्यूज पाहिजे. हे कन्सिडर होतं ऑपरेटर ग्रामर. लक्षात आलं का? ज्यावेळेस मी प्लस यूज करते, आता इथे मी प्लस यूज केला असेल टेक्स्ट एडिटर मध्ये, आता इथे मी काय केलेलं आहे, ऍडिशनचा प्रोग्राम नाही केला, पण
I have used here some functions over here. हा हे डॉट किंवा सपोज करा एफ आणि हे इनपुट देणार आहे मी प्रिंट करणार आहे ते व्हॅल्यूज घ्यायचे मला टेम्पररी व्हॅल्यू सो आय नीड टू पुट समथिंग ओव्हर देअर आता स्लॅश एन स्लॅश टी यूज करता किंवा पर्सेंटेज डी इज नथिंग बट इट इज ऑपरेटिंग द व्हॅल्यूज ऍक्च्युअली पर्सेंटेज डी कशाला देता स्कॅनफ मध्ये व्हॅल्यूज तुम्हाला एंटर करून घ्यायची ती ऍक्च्युअल मग त्याच्यासाठी ह्या व्हॅल्यूज तुम्ही तिथे देता सपोज ही पर्सेंटेज आय पर्सेंटेज इक्वल्स टू 2 or 0 to 9 plus this is nothing but you are mandatoring that the values between this should be equals to 0 or equals not it should be equals to 0 then only we can consider it as even similarly इथं पण आपण काय केलेलं आहे या पॅटर्न मध्ये ऑपरेटर जेव्हा आपण यूज करतो तर सिमिलरली त्या ऑपरेटरला दोन्ही व्हॅल्यूज कन्सिडर करायला लागणार मल्टिप्लिकेशन करणार असेल तरी दोन व्हॅल्यूज लागतील मायनस करणार असेल तरी दोन व्हॅल्यूज लागणार लक्षात आलं Now the next point is how we are going to improve the ambiguity in our specification. How we are going to improve the ambiguity in the following grammar or two distinct grammar so using tree. आता मी इथे example दिले बघा a plus b into c. So how it will be get expressed. आता ही ambiguities आहे ना कारण 1 plus 2 केलं you can give the directly answer. But when I am saying that like this pattern or like this string is generated, then so for that purpose I am going in this way. First of all, the expression should be written over here. That is, I will write here a plus b into c. Let it be. It will be in okay. The expression is a plus b into c. तो एक्सप्रेशन मध्ये दिलंय बघा आयडी एक्सप्रेशन प्लस एक्सप्रेशन अँड एक्सप्रेशन इंटू एक्सप्रेशन और कंडिशन दिली आहे बघा एक तर आयडी का कन्सिडर केला बिकॉज वी प्रोव्हाइडेड आयडी टोकनला आपण प्रत्येक आयडी देतो टोकनला आपण प्रत्येक वेळेस आयडी देतो आणि ते आयडी दिल्यानंतर आपण काय करतो एक्सप्रेशन्स डिफाइन करतो मग तसंच इथेही एक्सप्रेशन डिफाइन केलंय ए साठी बी साठी और ऍडिशन होणार का मल्टिप्लिकेशन होणार माहित नाही मला म्हणजे आता मी टाकलंय मला माहित नाही की पहिले ऍडिशन होणार का मल्टिप्लिकेशन होणार अँड आय हॅव गिवन आयडी दिस आयडी इज रिसेंबलिंग टू ए बी अँड सी हे सगळ्यांसाठी डिफरंट आहे आयडी हा कॉमन आहे तिथं सगळ्यांसाठी नाव एक्सप्रेशन फॉर प्लस साइन इट इज गिवन ओव्हर हियर आयडी plus expression yes expression means a plus b consider केलं first a plus b yes a साठी expression first जो id आहे म्हणजे इथं id is nothing but defined with a expression again expression given with into expression b हा expression compulsory इथं काय consider केला मी into expression then id of that expression that is given as id for b is generated over here then again this expression configured again with id and it is given as a c so if you are not getting my point again here again repeated with the same expression already defined ह्या एक्सप्रेशन मध्ये मी स्टेटमेंट लिहिलेलं आहे ते फक्त मी इलॅबोरेट केलेलं की एक्सप्रेशन इज गिवन विथ ईच आयडी then again it is given shown with the plus sign and into sign which action will get defined first is nothing but your ambiguity आता इथं एक्सप्रेशन सॉल्व केलं पण हे नाही कळलं की कोणतं ऑपरेशन फर्स्ट करायचं हे फक्त इलॅबोरेट केलंय दिस इज युअर ambiguity in your system for that purpose we provided an elimination ambiguity म्हणजे हे एलिमिनेट जर करायचं असेल तर काय ऑपरेशन परफॉर्म करणार तर तुम्हाला माहिती आहे की तुम्ही पहिले इनटू मल्टिप्लिकेशन करणार complete and then addition yes so that for that purpose this was their ambiguity this was truti you call that a consequences of your grammar but in order to remove that we provided the elimination part so the grammar must return such that the reduction of into precedes the reduction of plus म्हणजे काय की पहिले तुम्ही इंटू जे मल्टिप्लिकेशन आहे त्याचं रिडक्शन करा म्हणजे त्याला सॉल्व्ह करा आधी
and then you have to go for addition. Then you have to go for addition. This was the actual ambiguity defined, and each ambiguity was given with some statement, and we called it as, this was mathematically given as a BODMAS. Clear? तेवढं थेरी वाचण्यापेक्षा मी तुम्हाला शॉर्टकट मध्ये सांगितलं, सो इट विल बी इझी फॉर यू. इज इट क्लिअर? Okay, fine. So we will stop here. Then we will go for Unix development. And actually this was the programming language unambiguous grammar show off with the tree diagram. You can go through it. When I am going to share, you can resemble that content. And then in the next part, we are going for Unix development tool, that is Lex and Yak, perfectly with some example. Okay, fine. If any problem, you can ask, otherwise we will stop. Any doubt? Yes, any doubt? Okay, fine. Thank you.